नमस्कार. जे कोणी विद्यार्थी शिक्षण घेणारे आहेत त्यांनी गणपती स्तोत्र का वाचन करावे? मी आता पुढे सांगते. मूलाधार चक्राचा स्वामी श्री गणेश देवता आहेत आणि त्यांचा बीज मंत्र लम आहे. म्हणूनच श्री गणेशाचे एक नाव लंबोदर असे आहे. तसेच श्री गणेशाची जास्तीत जास्त नावं ही व वरून आहे. विनायक, वरद, विघ्नहर्ता, विघ्नेश्वर अशी ही नावं आहेत. मग या नावांचा जर आपण उच्चार केला तर उच्चाराने त्या शरीरातील जे मूलाधार चक्राची चौथी पाकळी आहे, चौथी पाकळी ही कंपित होते आणि ती चौथी पाकळी कंपित झाल्यामुळे गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष हे जे आपण म्हणतो ते म्हटल्यामुळे नियमित आपण जर पठण केलं तर पठणाने मूलाधार चक्र हे कंपित होते आणि बुद्धीला प्रचंड तेज प्राप्त होते, प्रचंड स्मरणशक्ती ही वाढते. मग यामध्ये वैज्ञानिक संदर्भ असा पण आहे की ज्या ज्या देवतेचा आपण जो मंत्र म्हणतो, स्तोत्र म्हणतो ते जर आपण म्हटले तर त्या त्या देवतेचे वर्णन करणारे स्तोत्र त्याच्या आपण उच्चाराने त्या त्या वेळेस त्या देवतेची आपल्यासमोर एक प्रतिकृती, सूक्ष्म रूपाने प्रतिकृती ही तयार होते. जसं की आपण घरात टी व्ही लावतो. टी व्ही लावल्यावर जे चित्र समोर दिसते ते चित्र नसून हजारो रेषा असतात आणि त्या पडद्यावर हजारो रेषा असल्यामुळे त्या एकत्र होतात आणि त्यातून एक प्रतिकृती तयार होते आणि ते चित्र आपल्याला दिसते. मग हेच आपण जर आपल्या विविध स्तोत्र मंत्रांचा जर आपण विचार केला तर या स्तोत्रात वापरलेलं आहे. गणपती अथर्व शीर्षाची जी काही विविध म्हणजे कडवे आहेत किंवा ते स्तोत्र संपूर्णपणे गणपती अथर्व शीर्ष असो, गणपती स्तोत्र असो, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र असो किंवा कोणत्याही देवतेचे स्तोत्र मंत्र असो, ते जर आपण त्यांची अशी रचना केलेली आहे की त्याचा जर आपण योग्य उच्चार मनात केला किंवा मोठ्याने केला तर आपल्या हृदयातील जी प्रसन्नता आहे ती तर वाढतेच, पण ते जे श्लोक आहेत त्या श्लोकांमध्ये जे काही संस्कृत भाषा दडलेली आहे आणि त्या उच्चाराने त्या तरंगातून हळूहळू त्या देवतेची एक आकृती तयार होते. म्हणून आपण आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरासमोर विविध स्तोत्र मंत्रांचं वाचन पठण नियमित करायला हवे.